नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऑलरेडी वकील साहेब आलेले आहेत. सगळ्या गोष्टी कामिनीने करून घेतलेल्या आहेत. तिला असं वाटत आहे की आता हे सगळं माझ्या अनिकाचं आहे, माझ्या अनिकालाच मिळणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र एक मोठा धमाका होणार आहे. तो म्हणजेच कमळीची एंट्री होणार आहे. सर्व पुरावे दाखवले जाणार आहेत. कमळी ही राजन आणि गौरीची मुलगी आहे हे सत्य समोर येणार आहे. आणि त्याच वेळी राजन आता रागिणीला डिवोर्स देणार आहे, म्हणजेच रागिणीच्या तोंडावरती डिवोर्स पेपर फेकणार आहे आणि घरातनं बाहेर काढणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे कामिनीने फुल तयारी केलेली आहे, जय्यत अशी तयारी केली आहे. तिला असं वाटत आहे की हे सगळं अगदी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. कारण बाहेर तिने गुंडसुद्धा ठेवलेले आहेत. त्यांना सांगितलंय की ती गौरी आणि किंवा अनिकाच्या वयाची जर एखादी मुलगी जर आजूबाजूला दिसली तर तिला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. काहीही झालं तरी त्यांना तिथेच बाहेर थांबवायचं आहे असं तिने सांगितलेलं असतं. त्यांना गायब करायचं आहे असं सांगितलेलं असतं. आणि इकडे मात्र कामिनीच्या नाकावर टिचून कमळीची एंट्री झालेली आहे. कारण कामिनीने जे सरप्राईज प्लॅन केलेलं होतं, म्हणजेच काय तर तिने जे सरप्राईज प्लॅन केलेलं होतं ते अनिकासाठी होतं. तिच्यासाठी सिंहासन मागितलेलं होतं, परंतु त्याच सिंहासनावरती बसून कमळी तिथं आलेली आहे. म्हणजेच कमळी आलेली आहे. आणि कमळीला जेव्हा ते पाहतात तेव्हा विचारू लागतात की हे सगळं काय आहे, म्हणजे कशासाठी हे सगळं तू केलेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं म्हणत कमळीला ते बोलत असतात. तेव्हा कमळी म्हणते की अहो सांगतो, सगळं सांगतो. कारण मी कमळी राजन महाजन. कारण कामिनी आणि रागिनी दोघीही तिला म्हणत असतात की तू इथं कशी आलेली आहे, तुझा काय संबंध आहे, कारण हे सगळं साम्राज्य माझ्या अनिकाचं झालेलं आहे असं कमळीला बोलत असतात. आणि नेमकं त्याच वेळी कमळीची एंट्री झालेली असते. कमळी म्हणते बरोबर आहे ना, अन्नपूर्णा महाजन यांच्या नातीचं आहे आणि ती नात अन्नपूर्णा महाजन यांची थोरली नात मी आहे. माझं नाव कमळी राजन महाजन, म्हणजेच राजन महाजन आणि गौरी महाजन यांची मी मुलगी. हे जेव्हा कमळी सांगते तेव्हा अनिका, रागिनी, कामिनी या तिघींच्याही पायाखालची जमीन सरकते. कारण कमळीची जी एंट्री झालेली असते ती जबरदस्त अशी असते. ढोल ताशांच्या गजरामध्ये कमळी अगदी रथात बसून आलेली असते. म्हणजेच अन्नपूर्णाजींची जी इच्छा होती की माझी थोरली नात आली की दिवाळी दसरा साजरा झाला पाहिजे, अगदी त्याच पद्धतीने सगळं झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण आता जमलेले आहेत आणि रागिणीची मात्र वाट लागली. रागिणीला कळायचं बंद झालंय, काय करू मी आता, आता ही कमळी का आपल्या उरावर आली हा प्रश्न तिला पडलेला असतो. ती म्हणत असते डोक्यावर पडलेस का ग बावळट, तुला कळत नाहीये. तेव्हा कमळी म्हणते अहो कडू आजी, जरा ऐकून घ्या. माझ्या आजीला आणि आजोबांना त्रास देणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी मी इथं आलेली आहे. मी कशी डोक्यावर पडेल सांगा बरं, असं ती सांगत असते. अनिका म्हणत असते मॅड आजी, तुला मी म्हंटल होतं ना तू मॅड झाली, आणि मम्मा तू पण तिच्यासोबत मॅड झालीये. बघितलं का हे सगळं काय झालं, इतक्या वेळ मला सांगत होता ना हे सरप्राईज माझ्यासाठी, म्हणजे असं सरप्राईज आणलं का तुम्ही. ती कमळी माझी बहीण, माझी सिस्टर कशी असू शकते ती, आधीच ती माझ्या डोक्यात जाते. आणि मग अनिका म्हणते उतर खाली, तू कशी माझी सिस्टर असशील. तेव्हा ऋषी, त्याचबरोबर नयनतारा, राजन सगळेजण असतात. राजनच्या चेहऱ्यावर मात्र एक स्माईल असते. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की पाठीमागून आता गौरी आलेली आहे आणि गौरीला ऋषी घेऊन आलेला असतो. ऋषी म्हणत असतो की चला, कारण ऋषीला गौरीने सांगितलेलं असतं कमळी ही अन्नपूर्णाजींची नात आहे. त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. नयनताराला सुद्धा हे सगळं माहिती असतं, पण नयनतारा शांत झालेली असते. कारण हा सगळा नयनतारा, राजन, ऋषी आणि त्याचबरोबर कमळी, गौरी यांचा एकत्रित प्लॅन असतो. अन्नपूर्णा आजीच्या जवळ जेव्हा नयनतारा जाऊन बसते तेव्हा अन्नपूर्णा आजीला तिनं सांगितलेलं असतं तुमची मोठी सून आणि मोठी नात दोघीही सापडलेले आहेत.
आता कामिनीने जी लोक आलेली असतात, वकील बोलवलेले आहेत, त्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं, मला खरं तर सगळ्यांच्या समोर हे अनाऊन्स करायचं आहे, अन्नपूर्णा यांना महाजन यांची मोठी नात जर ती आली तर ही सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करण्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळं वकिलांना तिने सांगितलेलं असतं तशी कागदपत्र सुद्धा बनवा तुम्ही, हे सुद्धा सांगितलेलं असतं. आणि झालं. मग आता वकिलांनी सगळी कागदपत्र बनवलेली असतात, सगळी तयारी झालेली असते. आणि जेव्हा 12 वाजलेले असतात, बरोबर 12 वाजता कमळीची एंट्री झालेली असते आणि त्याचबरोबर कमळी तिथं पोहोचलेली असते. त्यामुळं आता कामिनीचा डाव फ्लॉप झालेला असतो. राजन गौरीला पाहतो, गौरीला म्हणतो की चल. राजनने गौरीला उचलून घेतलेला आहे. कमळी, गौरी आणि राजन यांचा ग्रहप्रवेश होत आहे. तेव्हा राजन म्हणतो की अगं आत्या, स्वागत नाही का करणार? आरतीचा ताट घेऊन ये, तूच म्हणाली होती ना मगाशी अन्नपूर्णा महाजन यांची नात आली तर तिचं मी स्वतः स्वागत करेल. आणि वकील साहेब, तुम्हाला आठवतंय ना मगाशी आत्याने तुम्हाला सांगितलेलं होतं, पेपर तयार आहेत ना, चल कमळी सह्या करायला घे, असं म्हणत राजनने आता मग राजनने वकील साहेबांना सांगितले पेपर तयार आहेत ना, कमळीच्या हातात पेपर दिले जातात. कमळीला सांगितलं जातं की आजपासून महाजन एम्पायरची सगळ्याची मालकीन तू एकटी कमळी राजन महाजन आहे. आणि कमळीने आता पेपर सह्या करायला घेतलेले असतात. कमळी पेपरवरती सह्या करते. रागिनी, कामिनी, त्याचबरोबर अनिका तर बोंबा मारायला सुरुवात करते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण राजनने स्वतः इकडे गौरीला उचलून घेतलेला आहे आणि उचलून घेऊन तिला आलेला आहे आतमध्ये. त्यामुळं मात्र यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. यांना कळायचं बंद झालेलं असतं. आणि मग मात्र कामिनी वकिलांकडे पाहते, कारण आता वकिलांना राजनने सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता पेपर बनवायचे आहेत. आता वकिलांनी पेपर तर ऑलरेडी बनवलेले होते, त्या पेपरवरती आता सह्या करायच्या असतात. कमळीने स्वतः त्या पेपरवरती आता सह्या केलेल्या आहेत आणि या सगळ्याची मालकीन कमळी झालेली असते. रागिनी हे सगळं पाहत असते, तिला पण छान वाटत असतं. फायनली कमळीने आता अन्नपूर्णाजींचं जे काय त्रास आहे तो सगळा वाचवलेला असतो. कमळीमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं असतं. कमळी आता त्या सिंहासनावरती बसलेली असते. सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि अनिका मात्र रडायला सुरुवात करते, बोंबलायला सुरुवात करते, कारण तिनं क्वीन आहे, या सगळ्या साम्राज्याची ती क्वीन आहे असं म्हणत तिला नाचवलेलं असतं. तिला हरभऱ्याच्या झाडावर जे चढवलेलं आहे ती आता खाली पडलेली असते. वकील साहेबांना राजन म्हणतो की हा वकील साहेब, आणखी एक काम आहे तुमच्याकडे, त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे दिले जातील, तुमची फी आहे ती तुम्हाला पे केली जाईल. डिवोर्स पेपर रेडी करा. हे सांगता क्षणी सगळेजण पाहू लागतात, आता राजन कोणाला डिवोर्स देणार आहे? आता तर प्रॉपर्टी कमळीच्या नावावर झाली, आता डिवोर्स कोणाला देणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. राजन म्हणतो की रागिनीला मी डिवोर्स देत आहे आणि डिवोर्स पेपर रेडी करा. तेव्हा वकील साहेब पाहतच राहतात. रागिनी म्हणते, राजन असं नको करू, मी कुठं जाऊ, अरे आपली एक मुलगी आहे. तेव्हा राजन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, माझं पहिलं लग्न झालेलं असताना तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंय, मला फसवून लग्न केलेलं आहे, त्यामुळे या लग्नाला काहीच अर्थ नाही. त्यामुळं आत्ता हे डिवोर्स पेपर, म्हणजे आत्ता इतकी वर्ष झालं तू माझ्यासोबत राहत आहेस, म्हणून मी तुला हा डिवोर्स पेपर देऊन आपल्या नात्यातून मुक्त करत आहे. तेव्हा मात्र आजोबांना, नयनताराला, ऋषीला खूप भारी वाटत असतं. रागिनी आणि कामिनी धक्का बसल्यासारख्या पाहत असतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं काय घडतंय हा प्रश्न मात्र पडलेला असतो. कारण काहीही झालं तरीही आता अनिका म्हणत असते की दादा हे सगळं काय करतोय तू, पण त्या मॅड आजीसारखा मॅड झालायस का रे? कारण तू काय करतोय हे सगळं, मग मला तू डिवोर्स देतोयस? तेव्हा तो म्हणतो की तू गप्प बस ग, तुला काय कळतं, असं म्हणत आता इकडे राजनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे डिवोर्स पेपर रेडी होणार आहेत आणि त्याच्यावरती सह्या होणार आहेत. डिवोर्स पेपर तयार झालेले असतात, त्याच्यावरती सह्या केल्या जातात. अन्नपूर्णा आजीला घेऊन नयनतारा बाहेर आलेली असते आणि नयनतारा सांगत असते की तुमची मोठी नात आलेली आहे. अन्नपूर्णाताई चला, तुमची मोठी नात आली आहे,
तुमचं स्वप्न पूर्ण झालंय. इतके दिवस ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता, खरंच मॅनिफेस्ट केलेलं होतं आणि ते सगळं पूर्ण झालंय असं ती सांगत असते. आणि अन्नपूर्णा आजीला जेव्हा बाहेर आल्यावर कळतं की तिची नात ही दुसरी तिसरी कोणी नसून कामिनी आहे, तेव्हा अन्नपूर्णा आजीला खूप छान वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर ती एक स्माईल आलेली आहे. इकडे राजाने डिवोर्स पेपर दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे आत्ताच्या आत्ता हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ते डिवोर्स पेपर दिलेत आणि सांगत आहे की बॅगा उचलायच्या आणि निघायचं आहे. काहीही झालं तरीही या बॅगा घ्यायच्या आणि निघायचं. चला, शेवटचा तुम्हाला राम राम. कारण आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत, त्यामुळं चालायला लागायचं. कामिनी, रागिनी, नयन, इकडे अनिका रडत असतात. राजांचा निर्णय फायनल झालेला असतो आणि त्याने त्या दोघींनाही घराच्या बाहेर काढलेलं असतं. फायनली तो दिवस आलेला आहे आणि इकडे राजनने मात्र वाट लावलेली आहे, ती म्हणजेच या कामिनी आणि रागिनीची. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.